नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती आपलं चॅप्टर स्ट्रेट लाईन आणि त्याच्यावर आधारित आपण काय बघितले होते, MCQ बघितले होते. आज आपल्याला बघायचे बघा कालच्या टॉपिकवर आधारित राहिलेले रिमेनिंग जे MCQ होते ते, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला 2021 पासून 2024 पर्यंत कंटिन्युअसली या टॉपिकवर काय विचारलेले तर क्वेश्चन विचारलेत. ज्याच्यामध्ये बघा आपल्याला विचारलेले गेलेले टॉपिक आहे त्या ठिकाणी बघा नॉर्मल फॉर्म ऑफ द लाईन, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं असेल, एक लाईन असेल आणि या लाईनचं डिस्टन्स असेल ओरिजिन पासून P आणि ही जी सेगमेंट आहे आपली OM ही काय बनवत असेल, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत काहीतरी अँगल बनवत असेल, कितीचा, अल्फाचा. त्यावेळेस या लाईनचं इक्वेशन म्हणजे Lचं इक्वेशन काय होतं, x कॉस अल्फा प्लस y साइन अल्फा इज इक्वल्स टू P. आणि हे जे इक्वेशन आहे या चारही क्वेश्चनले काय करू शकते, सॉल्व्ह करू शकते. जर क्वेश्चन व्यवस्थित पाहिले तर त्या ठिकाणी फक्त काय येतं, व्हॅल्यू चेंज येतात. डिस्टन्स वेगळं दिलेलं आहे ओरिजिन पासून त्या लाईनीचं. जसं या ठिकाणी बघा किती दिलेलं आहे, डिस्टन्स 4 दिलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी किती दिलेलं आहे, 7. त्याच्यानंतर या ठिकाणी किती दिलेलं आहे, 2√2. त्याच्यानंतर अजून कोणती व्हॅल्यू देतात, त्या ठिकाणी आपल्याला इन्क्लिनेशन देतात. या ठिकाणी जसं 30 डिग्रीचा अँगल दिला त्या पद्धतीने या ठिकाणी 210 डिग्रीचा दिला. त्याच्यानंतर या ठिकाणी 120 डिग्रीचा दिला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कितीचा दिला, 135 डिग्रीचा दिला. मग आता आपल्याला काय करायचं, या लाईनचं इक्वेशन काढायचं एक्स आणि वाय मध्ये. मग आता आपण सिंपल काय करणार, याच्यामध्ये अल्फाच्या जागी जो अँगल दिला कितीचा दिला, 30 डिग्री, फक्त व्हॅल्यू पुट करणार. म्हणजे या ठिकाणी काय होणार, एक्स कॉस 30 डिग्री प्लस वाय साइन 30 डिग्री आणि ओरिजिन पासून ते अंतर आपल्याला किती दिलेले, 4 दिलेले. आता कॉस 30 वर व्हॅल्यू किती असते, √3/2. त्याच्यानंतर y ॲज इट इज साइन 30 वर व्हॅल्यू काय असते, 1/2 इज इक्वल्स टू या ठिकाणी काय 4. डिनोमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय होणार त्या ठिकाणी ॲडिशन. म्हणजे काय होणार, √3x प्लस वाय डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 4. 2 डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मल्टिप्लाय. म्हणजे काय, √3x प्लस वाय इज इक्वल्स टू 8. ऑप्शनमध्ये दिसते का, तर ऑप्शनमध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन डी त्या ठिकाणी काय येणार, करेक्ट येणार. आता फक्त व्हॅल्यू उचलायच्या आणि या इक्वेशनमध्ये टाकायच्या. त्याला सांगा काय होणार, इक्वेशन काय आपलं, x कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल्स टू P. या ठिकाणी काय येणार, x कॉस किती डिग्री, 210 डिग्री प्लस वाय साइन 210 डिग्री आणि ते डिस्टन्स आपल्याला किती दिलेले, 5. मग त्यानंतर काय करणार, आता या ठिकाणी सॉल्व्ह करायचं असेल 210 ले तर आपण काय लिहू शकतो, 180 अधिक 30 लिहू शकतो प्लस वाय साइन 180 अधिक 30 बरोबर किती रे, 5. आता 210 म्हणल्याच्या नंतर हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये यायला लागलं, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये यायला लागलं. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये बघा आता या ठिकाणी 180 म्हणजे काय, पाय असलं तर आपण चेंज करत नाही, कॉसचं कॉसच राहील. फक्त त्या ठिकाणी साइन कॉस तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये काय असते, मायनस. या ठिकाणी कोणतं साइन लागल, मायनसचं. सिमिलरली या ठिकाणी बघा वाय ॲज इट इज साइनचं साइनच राहील, बट तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये असल्याच्यानं कोणतं साइन लागल, मायनसचं. म्हणजे मायनस साइन 30 इज इक्वल्स टू 5. आता या ठिकाणी बघा दोन्ही ठिकाणून आपण मायनसचं साइन कॉमन काढून घेऊ शकतो. म्हणजे काय होणार, मायनस x कॉस 30 प्लस वाय साइन 30 इज इक्वल्स टू 5. मायनसचं साइन आपण पलीकडच्या ठिकाणी काय करू शकतो, शिफ्ट करू शकतो. म्हणजे काय होणार, x कॉस 30 प्लस वाय साइन 30 इज इक्वल्स टू -5. आता काय करायचं, व्हॅल्यू टाकून द्यायच्या याच्यात. सांगा काय येणार, कॉस 30 वर व्हॅल्यू √3/2 प्लस वाय साइन 1/2 इज इक्वल्स टू -5. डिनोमिनेटर सेम काय होणार सांगा, √3x प्लस वाय आणि या ठिकाणी काय ना डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू -5. 2 डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, म्हणजे काय होणार, √3x प्लस वाय इज इक्वल्स टू -10. त्याच्यानंतर पलीकडची व्हॅल्यू इकडे आणलेली गेलेली आहे. म्हणजे काय होणार, √3x प्लस वाय -10 इकडे आल्याच्या नंतर काय होणार, +10 इज इक्वल्स टू 0. ऑप्शनमध्ये कुठे दिसते सांगा, ऑप्शन डी या ठिकाणी काय असणार, करेक्ट असणार.
त्याच्यानंतर सिमिलरली क्वेश्चन बघा या ठिकाणी. सांगा काय करणार आता 3 नंबरचा जे क्वेश्चन आहे सांगा त्या ठिकाणी काय येणार. एक्स कॉस अँगल कितीचा बनवला 120, वाय साईन 120 आणि ते जे डिस्टन्स आहे ते किती युनिट दिलेले 7 युनिट दिलेले. त्याच्यानंतर एक्स कॉस 120 म्हणजे काय 90 अधिक 30 प्लस वाय काय लिहू शकतो साईन 90 अधिक 30 इज इक्वल्स टू किती रे 7. आता कोणत्या क्वार्टरमध्ये अँगल आहे दुसऱ्या 90 असल्याच्यानं कॉसचा चेंज काय होईल साईन 30. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये कॉस काय असते निगेटिव्ह म्हणजे काय होणार मायनस एक्स साईन 30. त्याच्यानंतर साईनचा चेंज त्या ठिकाणी काय होणार कॉस आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये साईन पॉझिटिव्ह असते म्हणून काही साईन चेंज करण्याची गरज नाही. इज इक्वल्स टू किती 7. व्हॅल्यू टाकून द्या मायनस एक्स साईन 30 वर व्हॅल्यू 1/2 म्हणजे याला लिहू शकतो मायनस x/2. त्याच्यानंतर वाय कॉस 30 वर व्हॅल्यू √3/2 इज इक्वल्स टू 7. त्याच्यानंतर डिनोमिनेटर सेम तिकडे गेल्याच्या नंतर काय करू शकतो मल्टिप्लाय म्हणजे इकडे काय राहिलं मायनस एक्स प्लस √3y. त्याच्यानंतर हे 2 डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर मल्टिप्लाय म्हणजे किती होणार आहे 14. ऑप्शनमध्ये या पद्धतीचा आन्सर दिसते का. तर या ठिकाणी बघा ABCD जेवढे पण ऑप्शन आहेत याच्यात एक्सची टर्म बघा पॉझिटिव्ह. मग आपल्याला काय करावं लागेल ही मायनस एक्सची टर्म तिकडे नेऊन काय करावं लागेल प्लस हे होणार प्लस एक्स प्लस √3y तिकडे गेल्याच्या नंतर मायनस √3y. त्याच्यानंतर पलीकडचं आपले काय येतं ॲज इट इज प्लस 14 इज इक्वल्स टू 0. ऑप्शनमध्ये पहा कोणतं दिसते ऑप्शन सी बरोबर आहे ना. त्याच्यानंतर आता या टॉपिकवरचा शेवटचा क्वेश्चन सांगा कसं लिहिणार. एक्स कॉस कितीचा अँगल आहे 135 डिग्रीचा प्लस वाय साईन 135 डिग्री आणि ते जे अंतर दिलेले ओरिजिन पासून त्या लाईनीचं ते किती दिलेले 2√2 बरोबर का. मग यानंतर याला लिहू शकतो एक्स कॉस 135 म्हणजे किती रे 90 अधिक 45 प्लस वाय साईन याला काय लिहू शकतो 90 अधिक 45 बरोबर काय रे 2√2. त्याच्यानंतर हे कोणत्या क्वार्टरमध्ये येते दुसऱ्या क्वार्टरमध्ये 90 असल्याच्यानं कॉसचा चेंज होईल साईन आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये कॉस काय असते मायनस म्हणजे इथं राहिलं 45 डिग्री प्लस साईनचं चेंज काय होईल रे तुमचं कॉस आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये साईन तुमचा काय असते पॉझिटिव्ह असते म्हणजे या ठिकाणी काय येणार 45 इज इक्वल्स टू काय रे 2√2. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय येणार साईन 45 वर व्हॅल्यू काय असते 1/√2. त्याच्यानंतर वाय ॲज इट इज या ठिकाणी पण काय 1/√2 इज इक्वल्स टू काय 2√2. त्यानंतर डिनोमिनेटर सेम आहे इकडं डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय म्हणजे इकडं काय राहणार आपलं मायनस एक्स प्लस वाय तिकडं मल्टिप्लिकेशन जर केलं 2√2 इंटू √2 म्हणजे काय होणार मायनस एक्स प्लस वाय √2 इंटू √2 किती होतात 2 आणि 2 इंटू 2 किती होतात 4. त्याच्यानंतर परत एक्सची टर्म पॉझिटिव्ह दिलेली आहे पलीकडे घेऊन जा काय होणार मायनस एक्स तिकडे गेले प्लस एक्स प्लस वाय तिकडे गेले मायनस वाय प्लस 4 इज इक्वल्स टू 0. तर ऑप्शन पहा कोणतं मॅच होते ऑप्शन सी. म्हणजे हे जर टॉपिक तुम्ही व्यवस्थित केला तर असं वाटत नाही का की तुमचे 2 मार्क कन्फर्म होण्याचे चान्स आहेत त्या ठिकाणी बरोबर आहे का. कोणतं येते सॉरी या ठिकाणी काय येणार ऑप्शन बी करेक्ट येणार कारण की हे +4 इकडे आल्याच्या नंतर काय होणार मायनस. ऑप्शन बी त्या ठिकाणी काय येणार तुमचं करेक्ट. जर तुम्ही बघत असाल फक्त व्हॅल्यू चेंज झाले बरोबर ना या ठिकाणी हेच इक्वेशन काम आलं या ठिकाणी सुद्धा हेच इक्वेशन काम आलं म्हणजे या चारीच्या चारीमध्ये फक्त एकाच इक्वेशनवर तुम्ही काय केलं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेलं आहे. कोणतं फॉर्म म्हणतात त्याला नॉर्मल फॉर्म ऑफ द लाईन बघा. तर आपल्याला फक्त काही कंडिशनवरून कळते की बुवा लाईन इंटरसेक्ट होते पॅरलल होते का परपेंडिक्युलर होते बरोबर का किंवा त्या दोन्ही लाईन एकमेकावर ओव्हरलॅप होतील. म्हणजे या ठिकाणी जर इफ या ठिकाणी बघा 2 लाईनची इक्वेशन घेत आहे आपण इफ a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल्स टू 0 अँड a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल्स टू 0. हे काय येतं आर इक्वेशन ऑफ 2 लाईन्स बरोबर का. हे काय तर 2 लाईनची इक्वेशन दिलेले आहेत. मग या ठिकाणी बघा पहिली कंडिशन तुमच्या लाईन ह्या ज्या दोन्ही लाईन्स येतात ह्या काय होणार आहे इंटरसेक्ट होतील. म्हणजे या ठिकाणी बघा ह्या 2 लाईनीची इक्वेशन या पद्धतीने असतील अशी हे a1x प्लस b1y
प्लस C1 इज इक्वल्स टू 0. या ठिकाणी ह्या दोन्ही लाईन या ठिकाणी काय झालेले आहेत, इंटरसेक्ट झालेले आहेत. या ठिकाणी काय येणार A2x प्लस B2y प्लस C2 इज इक्वल्स टू 0. मग दोन लाईन जर एकमेकाला इंटरसेक्ट करतील तर त्यासाठी कंडिशन काय तुमची, A1 अपॉन A2 इज नॉट इक्वल्स टू B1 अपॉन B2. मग A1 A2 काय, तर या ठिकाणी बघा A1 कोणाचा कोइफिशियंट आहे, एक्सचा. A2 कोणाचा कोइफिशियंट आहे, एक्सचा. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो का की रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय. बरोबर का. त्यानंतर जर आपल्याला बघायचंय की लाईन्स काय असतील रे, एकमेकाला काय असतील, पॅरलल असतील. म्हणजे दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्टही करणार नाहीत, टचही करणार नाहीत. जसं या ठिकाणी ही पहिल्या लाईनीचं इक्वेशन A1x प्लस B1y प्लस C1 इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर हे A2x प्लस B2y प्लस C2 इज इक्वल्स टू 0. मग ह्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल असतील याची कंडिशन काय, रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल्स टू, सांगा काय येणार, रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय. आता इक्वल टू येईल का नॉट इक्वल टू येईल, इज नॉट इक्वल्स टू रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म. म्हणजे पहिले दोन्ही रेशिओ एक्सचे रेशिओ आणि वायचे रेशिओ जर इक्वल असतील तर दोन्ही लाईन एकमेकाला काय असतील, पॅरलल असतील. किंवा पॅरलल लाईनची अजून एक कंडिशन काय की हे सपोज AX प्लस BY प्लस C1 इज इक्वल्स टू 0. या ठिकाणी ह्या दोन व्हॅल्यू सेम राहतील, ह्या दोन टर्म सारख्या असतील. इथं या ठिकाणी AX प्लस BY, फक्त तुमची जी कॉन्स्टंट टर्म आहे ही व्हॅल्यू काय होईल त्या ठिकाणी चेंज होईल. कळा लागलं का. दोन कंडिशन, एक तर रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल्स टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय इज नॉट इक्वल्स टू रेशिओ ऑफ कॉन्स्टंट टर्म. ही झाली पहिली कंडिशन. किंवा दुसरी कंडिशन अशी आहे की याच्यातली एक्सची टर्म आणि वायची टर्म सारखी राहील दोन्ही पण. यात पहिल्या दोन टर्म सारख्या, शेवटच्या व्हॅल्यू चेंज. समजून चालायचं त्या दोन लाईन एकमेकाला काय येतात, पॅरलल येतात. त्याच्यानंतर 3 नंबरची कंडिशन की दोन्ही लाईन काय असतील रे, आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे काय की दोन्ही लाईन एकमेकावरच ओव्हरलॅप करतील. जसं A1x प्लस B1y प्लस C1 इज इक्वल्स टू 0 याच्यावरच असेल. दुसरी A2x प्लस B2y प्लस C2 इज इक्वल्स टू 0, म्हणजे या दोन्ही लाईन एकमेकावर काय करत आहेत, ओव्हरलॅप करत आहेत. त्यावेळेस तुमची कंडिशन काय की रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स इज इक्वल्स टू रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ वाय इज इक्वल्स टू रेशिओ ऑफ काय, कॉन्स्टंट टर्म. हे जर राहत असेल तर समजून चालायचं तुमच्या दोन्ही लाईन एकमेकावर काय करतील, ओव्हरलॅप करतील. आता कंडिशन 4 नंबरची की दोन्ही लाईन एकमेकाला काय शकतात, परपेंडिक्युलर असू शकतात. काय शकतात, मग त्याच्यासाठी काय कंडिशन आहे. आता जसं ह्या दोन लाईन दिलेल्या आहेत, ह्या परपेंडिक्युलर असतील किंवा नसतील. मग त्यासाठी आपण बघितलं की जर या लाईनीचा जर आपण स्लोप काढला तर स्लोपचा फॉर्म्युला काय, मायनस A/B. म्हणजे या ठिकाणी काय येईल, A1/B1. हे झाला पहिल्या लाईनचा स्लोप. दोन लाईन आपल्याला परपेंडिक्युलर दाखवायच्यात. मग त्यासाठी कंडिशन काय असू शकते, A आणि Bच्या भाषेत. बरोबर ना. मग दुसऱ्या लाईनीचा स्लोप काय येईल तुमचा M2 मायनस A2/B2. बरोबर ना. आणि आपण काय म्हटलं होतं की जर दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, काय कंडिशन सांगितली होती, जर दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्याच्या स्लोपचा गुणाकार मोठ्यानं बोला की ते -1. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो का M1 इंटू M2 इज इक्वल्स टू -1. M1 ची व्हॅल्यू काय आहे, मायनस A1/B1 इंटू मायनस A2/B2 इज इक्वल्स टू -1. हे मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस. वरी न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन A1 A2 डिवायडेड बाय B1 B2 इज इक्वल्स टू -1. त्याच्यानंतर हे इकडं काय डिवाइड, इकडं आल्याच्या नंतर काय होणार, मग इकडं काय राहिलं तुमचं A1 A2 इज इक्वल्स टू मायनस B1 B2. मग ही टर्म इकडं आल्याच्या नंतर प्लस. मग काय सांगा A1 A2 प्लस B1 B2 इज इक्वल्स टू, मग दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर A1 इंटू A2 म्हणजे काय करायचं, एक्सचे जे दोन्ही कोइफिशियंट आहेत याचा करायचा गुणाकार, प्लस वायचे जे दोन्ही कोइफिशियंट आहेत B1 B2 याचा करायचा गुणाकार आणि त्याची करायची ॲडिशन. ती जर 0 येत असेल तर समजून चालायचं त्या दोन्ही लाईन काय येतं, परपेंडिक्युलर. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं बघा कॉन्करंट लाईन्स कशाला म्हणतात. कोणत्या लाईन, कॉन्करंट
लाईन्स. जसं या ठिकाणी बघा, ओके, ही फर्स्ट लाईन L1, ही लाईन L2 आणि ही लाईन काय L3. कॉन्करंट लाईन कशाला म्हणतात? ज्या वेळेस 2 किंवा 3 किंवा 3 पेक्षा जास्त लाईन ज्या वेळेस एका पॉईंटमध्ये मिळतात म्हणजे भेटतात. या ठिकाणी जसं या ठिकाणी भेटल्या, एका पॉईंटमध्ये तिन्ही लाईन इंटरसेक्ट झाल्या, त्यावेळेस या लाईनले काय म्हणायचं? कॉन्करंट लाईन्स. काय म्हणायचं? कॉन्करंट लाईन्स. मग कॉन्करंट लाईन असण्याची कंडिशन काय आहे? जसं या ठिकाणी 3 लाईनचे इक्वेशन घेतलं. पहिल्या लाईनीचं इक्वेशन आहे आपलं a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल्स टू 0. त्यानंतर दुसऱ्या लाईनीचं इक्वेशन घेतलं a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल्स टू 0. त्यानंतर तिसऱ्या लाईनचं इक्वेशन घेतलं a3x प्लस b3y प्लस c3 इज इक्वल्स टू 0. म्हणजे तुम्हाला जर कॉन्करंट दिलं, तुम्हाला काय करतात? याच्यात मध्येच कुठंतरी के ची व्हॅल्यू टाकतात आणि के ची व्हॅल्यू काढा. त्यावेळेस फक्त काय करायचं? डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. कशा पद्धतीनं? याच्या फर्स्ट कॉलममध्ये काय येतात? कोइफिशियंट ऑफ एक्स. म्हणजे तरी काय येईल? a1 a2 a3. पहिल्या कॉलममध्ये काय येतील? कोइफिशियंट ऑफ एक्स. सेकंड कॉलममध्ये काय येतील? कोइफिशियंट ऑफ वाय. काय येईल? b1 b2 b3. आणि नंतर थर्ड कॉलममध्ये काय येईल? तुमचे कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय? c1 c2 c3. आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर लाईन कॉन्करंट असतील तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते? 0. त्यानंतर आपल्याला बघायचं, बघा काय बघायचं? फॅमिली ऑफ लाईन्स. काय बघायचं? फॅमिली ऑफ लाईन्स. जसं या ठिकाणी एक लाईनचं इक्वेशन दिलं u इज इक्वल्स टू a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल्स टू 0. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय दिलं? v इज इक्वल्स टू a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल्स टू 0. मग फॅमिली ऑफ लाईनचं इक्वेशन काय रिप्रेझेंट करते? u प्लस kv इज इक्वल्स टू 0. आता नेमका याचा मिनिंग सांगतो तुम्हाला. फॅमिली ऑफ लाईन कशाला म्हणतात? जसं या ठिकाणी बघा, हे झालं आपलं एक्स ॲक्सिस, हे झालं आपलं ओरिजिन आणि ही झाली आपली वाय ॲक्सिस. तर जेवढ्या पण लाईन ओरिजिन मधून जातात, इथून जेवढ्या पण लाईन जातात अशा एवढ्या अशा, तर या लाईनले रिप्रेझेंट करतात. हे जेवढ्या पण जातात ह्या दाखवतात y इज इक्वल्स टू mx. जेवढ्या पण लाईन ओरिजिन मधून जातात त्या कशाने दाखवतात? y इज इक्वल्स टू mx. म्हणजे त्याच्यात कॉन्स्टंट टर्म नसली, म्हणजे शेवटचा नंबर दिला नाही एखादा, x ची y च्या 2च टर्म असतील, तर समजून चालायचं ती लाईन कुठून चालली? ओरिजिन. मग ह्या जेवढ्या पण लाईन येतात, आता याच्यातून एका पॉईंट मधून इनफायनाईट लाईन जातात, बरोबर ना? तर जेवढ्या पण लाईन आहेत त्या लाईनला म्हणतात फॅमिली ऑफ लाईन. जेवढे तुम्ही स्लोपची व्हॅल्यू बदलणार म्हणजे जेवढा अँगल बदलणार तेवढ्या तुमच्या काय भेटतील? तुम्हाला लाईन भेटतील, बरोबर ना? मग या ठिकाणी याला म्हणतात फॅमिली ऑफ लाईन. मग फॅमिली ऑफ लाईन काय असते? की बा 2 लाईनच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून जेवढ्या पण लाईन जातील त्याला काय म्हणायचं? फॅमिली ऑफ लाईन. ओके, काय अडचण आहे का इथपर्यंत? त्यानंतर बघा आपल्याला बघायचंय की एखादा पॉईंट आहे p x1, y1, बरोबर का? एक पॉईंट आहे आणि आपल्याला बघायचं याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स एका लाईन पासून, म्हणजे हे अंतर किती आहे, ज्याला आपण स्मॉल d न दाखवू. लाईनचं इक्वेशन काय आपलं? ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. मग टॉपिक काय आपला? की आपल्याला काय काढायचं? डिस्टन्स ऑफ अ पॉइंट. कोणता पॉइंट आहे? p x1, y1 फ्रॉम लाईन. कोणती लाईन आहे? ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. काही वेगळं नाही करायचं. काय करायचं बघा या ठिकाणी, की हे जे डिस्टन्स आहे हे मॉडमध्ये लिहायचं या पद्धतीने. काय करायचं? हे जे x आणि y दिसते याच्यात काय करायचं? हे जे पॉईंट दिलेला असेल कोणताही त्याचा x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट काय करायचा? पुट करायचा. आणि या ठिकाणी काय येणार बघा या पद्धतीनं a x1 प्लस b y1 प्लस c आणि याला डिवाइड करायचं बघा अंडर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे फॉर्म्युला तुम्हाला काय देईल? एका पॉइंट पासून त्या लाईनीचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर का? मग आता जर मी म्हणलं की आपल्याला काढायचं डिस्टन्स ऑफ लाईन फ्रॉम ओरिजिन. ओरिजिनवर आपल्याला अंतर काढायचं.
म्हणजे सरळ सरळ तुम्हाला पॉईंट दिला, म्हणजे पॉईंट काय दिला, जसं या ठिकाणी आपण ते ओरिजिनले ओ म्हणलं, त्याचे कोऑर्डिनेट काय दिले 0,0, म्हणजे सरळ आपल्याला व्हॅल्यू कोणाची दिली x1 y1ची व्हॅल्यू उचलणार या फॉर्म्युल्यात टाकणार. चला सांगा काय येणार, a x1च्या जागी काय पुट केलं 0 प्लस b y1च्या जागी काय पुट केलं 0 प्लस c डिवायडेड बाय अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मग या ठिकाणी काय येणार बघा, d इज इक्वल्स टू c ॲज इट इज डिवायडेड बाय अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे देईल तुम्हाला ओरिजिनपासून त्या लाईनचं अंतर. काय अडचण आहे का? त्याच्यानंतर 3 नंबरचं काय काढायचं असेल आपल्याला, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. 2 पॅरलल लाईन मधलं जर अंतर आपल्याला काढायचं असेल, म्हणजे या पद्धतीने आपल्याला दिलेले आहेत 2 लाईन. पहिल्या लाईनीचं इक्वेशन असेल ax प्लस by प्लस c1 इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल्स टू 0. बरोबर ना, सॉरी a2 नाही, ax प्लस by प्लस c2 इज इक्वल्स टू 0. काय सांगितलं, जर 2 लाईन पॅरलल असतील तर पहिल्या 2 टर्म एक तर इक्वल असतील, आहेत ना या ठिकाणी ax प्लस by, फक्त चेंज व्हॅल्यू कोणती होणार, जी कॉन्स्टंट टर्म येते. किंवा सेकंड कंडिशन तुम्हाला असं सांगितली की प्रत्येक वेळेस ह्या 2 टर्म सारख्या नाही देतील, तुम्हाला काय देतील, याची रेशिओ इक्वल देतील. बरोबर का? मग ते आपल्याला सारखे करा लागतील. सारखे केल्याच्या नंतरचा फॉर्म्युला आहे. मग हे जे अंतर काढायचं असेल या 2 लाईन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे जर डी काढायचं असेल तर याचा फॉर्म्युला आहे मॉडमध्ये बघा, c1 मायनस c2 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर आपल्याला आता बघायचं हे जेवढे पण टॉपिक झालेत याच्यावर आधारित आपल्याला CET मध्ये बघा कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. पहा आता आधीच्या टॉपिकवर आधारित कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले गेलेले. जसं या ठिकाणी बघा, 2 साइड्स ऑफ अ स्क्वेअर आर अलॉंग द लाईन्स. बघा एक स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याच्या ज्या साईड येतात, 2 साईड या लाईनवर लाई करतात. बरोबर का? देन एरिया ऑफ स्क्वेअर. आता स्क्वेअर बद्दल तुम्हाला थोडंफार माहीत पाहिजे. स्क्वेअर म्हणल्याच्या नंतर काय असते रे, की प्रत्येक जी साईड असते त्या कशा असतात, इक्वल असतात. बरोबर का? त्याच्यानंतर अपोजिट साईड एकमेकाला काय असतात, पॅरलल असतात. आणि याचा जर एरिया काढायचा असेल, सपोज ही लेंथ ए असेल तर याचा एरिया म्हणजे काय येईल, त्या एचा स्क्वेअर, जी साईड दिली त्याचा काय करायचा स्क्वेअर. आता तुम्हाला जस्ट सांगितलं होतं इथं पावर ह्या पहिल्या 2 टर्म कशा येतात, याचा अर्थ ह्या 2 लाईन एकमेकाला काय येतात. मग तुमच्या सपोज आपण कन्सिडर केले की एक लाईन इथे अशा पद्धतीने, या पद्धतीनं, ठीक आहे. ही लाईन आहे सपोज तुमची 5x मायनस 12y प्लस 39 आणि ही लाईन आहे तुमची 5x मायनस 12y प्लस 78 इज इक्वल्स टू 0. कसं कळालं पॅरलल येतात, पहिल्या 2 टर्म कशा येतात. याच्या जागी तुम्हाला काय देऊ शकले असते, अजून रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ x आणि रेशिओ ऑफ कोइफिशियंट ऑफ y हे सारखा देऊ शकले असते कन्फ्यूज करण्यासाठी. मग आता तुमचं काम काय की बा हे इथून एवढं अंतर किती हे काढायचं, म्हणजे सरळ तुम्हाला काय भेटेल, त्या ठिकाणी साईडची लेंथ भेटेल आणि त्याचा एरिया काढायचा असेल तर त्या साईडचा काय करावं लागेल. मग तुम्हाला जर या दोन्ही मधलं अंतर काढायचं असेल, काय सांगितलं होतं फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल्स टू c1 मायनस c2 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस. आता कोणालाही c1 c2 म्हणा, काही फरक पडत नाही, आपल्याला अंतर पॉझिटिव्हच भेटते. कळलं लागलं का? याले c1 म्हणा, याले c2 म्हणा, नाही ते याले c1 म्हणा, याले c2 म्हणा, काही फरक पडत नाही. मग या ठिकाणी याले म्हणलं c1 आणि याले म्हणलं c2. चला सांगा काय होईल. c1 ची व्हॅल्यू किती घेतली 78 मायनस c2 ची व्हॅल्यू किती घेतली 39 डिवायडेड बाय एचा स्क्वेअर म्हणजे काय, एक्सचा कोइफिशियंट किती आहे, अंडर रूटमध्ये 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 78 मधून 39 गेले, किती राहतात 39. अंडर रूटमध्ये 5चा वर्ग किती येते 25, 12चा वर्ग किती येते 144. हे 39 ॲज इट इज 25 अधिक 144 किती होतात 169 आणि 169 कोणाचा वर्गमूळ 13चा, म्हणजे काही 39 भागीला 13 किती दिलं 3. आपल्याला हे विचारलं का नाही, आपण फक्त लांबी काढली जी किती आली 3. आपल्याला त्या स्क्वेअरचा काय विचारला एरिया,
मग या ठिकाणी काय उचलायचं इथं 3चा वर्ग किती येईल 9 स्क्वेअर युनिट. ऑप्शनमध्ये दिसते का? तर ऑप्शन ए त्या ठिकाणी काय आलं असतं करेक्ट आलं असतं. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे इफ के आय आर पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ के, म्हणजे काय केच्या डिफरंट व्हॅल्यू निघणार येतात. पण कंडिशन काय दिलेली आहे विच लाईन्स, ज्याच्यामध्ये बघा ह्या लाईन्स 3 लाईनचे इक्वेशन दिले काय दिलेले कॉन्करंट दिलेले. मग जेवढ्या पण के आयच्या व्हॅल्यू निघतील या सिम्बॉलने म्हणतात समेशन, त्या सगळ्या के आयची बेरीज किती येते कळलं लागलं का? 3 लाईन कॉन्करंट दिल्यात. लाईन लिहून घ्या या ठिकाणी काय आहे के एक्स प्लस 2y प्लस 2 इज इक्वल्स टू 0, नंतर 2x प्लस के वाय प्लस 3 इज इक्वल्स टू 0, आणि शेवटची लाईन काय दिली 3x प्लस 3y प्लस के इज इक्वल्स टू. लाईन कॉन्करंट आहे याचा अर्थ त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय ते 0. पहिल्या कॉलममध्ये काय येणार कोइफिशियंट ऑफ एक्स के 2 3, नंतर 2 के 3, नंतर 2 3 2 3 के, आणि ही व्हॅल्यू काय असते इज इक्वल्स टू. आता या डिटर्मिनंटला काय करायला लागलं आपल्याला सॉल्व. कशा पद्धतीने करणार पहिले काय घेणार के ॲज इट इज, नंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून देणार काय येणार के स्क्वेअर मायनस नाही, नंतर घेणार तुम्ही -2 बरोबर ना. हे 2 ज्या रो मध्ये ती रो कॉलम सोडून देणार इथं काय येणार 2k नाही, नंतर या ठिकाणी हे 2 घेणार प्लसमध्ये +2, हे रो हे कॉलम सोडून देणार 3 दोन्ही 6 वजा 3k, आणि इज इक्वल्स टू काय रे 0. त्याच्यानंतर आता इथं मल्टिप्लाय करा, इथं काय येईल k³ -9k, बे दोन्ही 4k, 9 दोन्ही 18, साईन दोन्ही 12 वजा 6k बरोबर काय रे 0. ठीक आहे. त्याच्यानंतर k³ ॲज इट इज 9 अधिक 4 13 -13 आणि -6 बोला -19k. त्याच्यानंतर राहिलेला रिमेनिंग पार्ट 18 अधिक 12 किती होतात 30 इज इक्वल्स टू 0. आता हे झालं बघा क्युबिक इक्वेशन. आता याचे 3 रूट निघतील. लिनियर असेल तर 1 निघेल, क्वाड्रेटिक असेल तर 2 निघतील, क्युबिक असतील तर 3 निघतील, आणि आपल्याला जे 3 रूट निघतात त्याची बेरीज विचारली. समेशन म्हणजे काय काय तिन्हीची बेरीज. आता या ठिकाणी एल जर सॉल्व करायचं असेल याला फॅक्टराईज करायचं असेल तर क्लास 9th मधलं सिंथेटिक डिव्हिजन तुम्हाला आलं पाहिजे. आता याच्यात काय करायचं बघा, याच्यात सुरुवातीपासून एकदा कमी व्हॅल्यूपासून काय करा केच्या जागी व्हॅल्यू पुट करा. जसं या ठिकाणी केच्या जागी जर 0 ठेवली तर ॲन्सर इकडं 0 येते का पाबर, इथं 0चा क्यूब 0 -0 राहा लागले किती 30, ॲन्सर येत नाही. एकदा 1 टाकून पहा बरं 1 -19 -18 + 30 ॲन्सर काय भेटायला लागलं +12 0 यायला लागले का. आता मी काय करायला लागलो केच्या जागी 2 व्हॅल्यू पुट करायला लागलो. 2चा क्यूब वजा 19 दोन्ही 38 अधिक 30 30 आणि 8 30 आणि 8 किती होतं 38 38 वजा 38. याचा अर्थ एक रूट तुमचं 100% 2 असणार आहे. कळायला लागलं का. काय केलं पहिले चेक केलं की एक व्हॅल्यू काढायची, कमी व्हॅल्यूपासून चेक करायचं व्हॅल्यू पुट करायचं केलं. त्याच्यानंतर आता याला काय करायचं बघा स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे काय पहिले डिग्री 3 येणार, नंतर डिग्री 2 येणार, नंतर 1 येणार, नंतर कॉन्स्टंट टर्म येणार. आता इथं डिग्री 2 दिलेली आहे का नाही, मग काय लिहिणार k³ + 0k². काही फरक पडणार आहे का नाही. नंतर इथं वजा 19k + 30 आणि इज इक्वल्स टू काय 0. आता पहा सिंथेटिक डिव्हिजन कशा पद्धतीने होते, एक रूट फक्त काढायचा व्हॅल्यू पुट करून. आता काय करायचं बघा या ठिकाणी अशा पद्धतीची मांडणी करायची केली. इथं लिहायचे 2, इथं आता हे कोइफिशियंट लिहायचे त्याचे. इथं येणार तुमचा 1, नंतर इथं येणार तुमचा 0, इथं येणार तुमचे वजा 19, इथं येणार तुमचे 30. कळालं कशा पद्धतीने मांडणी केली. नंतर हे 1 घ्यायचा इथं ॲज इट इज लिहायचा लिहिला. आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन पुढच्या टर्ममध्ये लिहायचं काय बे 1 बे. इथं या दोन्हीचे जे आहे बेरीज असेल बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. 0 अधिक 2 परत या दोन्हीचा गुणाकार करायचा बे दोन्ही 4 वजा 19 अधिक 4 वजा 15 आणि वजा 15 गुणिला 2 किती होणार वजा 3 30 अधिक 30 वजा 30 काय होणार 0. ही शेवटची असते तुमची बाकी.
शेवटची काय असते बाकी. आता पहा याला फक्त लिहिण्याची फक्त हे कसं लिहितात हे जर कळालं झालं तुमचं आन्सर आलं. आता या ठिकाणी बघा एक टर्म तर तुमची आता या ठिकाणी केच्या भाषेत आहे, तर ही टर्म असेल तुमची पहिली k-2 फॅक्टोराइज ही k-2. ओके. आता या टर्मला कसं लिहायचं बघा, एकूण किती टर्म येतात 3. या ठिकाणी बघा इथं हे कोइफिशियंट असते अशा पद्धतीने लिहायचं केचा स्क्वेअर, इथं 1 आलं 1 के स्क्वेअर, नंतर इथं काही प्लस 2k आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय येणार तुमचं -15 इज इक्वल्स टू 0. म्हणजे 3 टर्म असेल तर हायेस्ट डिग्री बघा 2 येईल, 4 टर्म असतील तर हायेस्ट डिग्री त्या ठिकाणी किती येईल 3 येईल, 5 टर्म असतील तर 4 येईल. आता या ठिकाणी बघा हे झालं k-2, नंतर या ठिकाणी जर तुम्ही फॅक्टर पाळले, आता हे झालं क्वाड्रेटिक इक्वेशन. -15चे फॅक्टर सांगा काय येतील, सांगा काय येतील 5 त्रिक, पण कोणते 5 गुणिला -3, बरोबर ना. एक फॅक्टर तुमचं बघा काय येईल k+5 आणि एक फॅक्टर काय येईल तुमचं k-3 इज इक्वल्स टू 0. 3 टर्मचा प्रोडक्ट काय दिलेला आहे 0. एकदा k-2 इज इक्वल्स टू 0, एकदा k+5 इज इक्वल्स टू 0, एकदा k-3 इज इक्वल्स टू 0. -2 तिकडे गेलेत, k ची व्हॅल्यू भेटली 1 2, बरोबर का. नंतर k ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला -5, नंतर k ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली 3. आता सांगा तिन्हीची जर बेरीज केली काय भेटले सांगा, k ची व्हॅल्यू 1 भेटली 2, नंतर किती भेटली -5, नंतर किती भेटली 3. मला सांगा याची जर बेरीज केली 3 आणि 2 किती व्हायला लागलेत 5, आणि 5 वजा 5 त्या ठिकाणी किती यायला लागलेत. म्हणजे ऑप्शन कोणतं येणार तुमचं, ऑप्शन ए त्या ठिकाणी काय येणार करेक्ट येणार. कळायला लागलं का. फक्त हे नवीन म्हणजे करण्याचा प्रयत्न करा. काय की जर क्युबिक पॉलिनॉमियल दिलं त्याला फॅक्टराइज करायचं असेल लिनियरमध्ये, लिनियर फॅक्टर पाडायचे असतील, तुम्हाला सांगितलं की एक व्हॅल्यू शोधा, एक व्हॅल्यू शोधली तर तुमचं बाकीची प्रोसिजर एकदम सोपी. कळालं. नेक्स्ट आता पहा काय दिलेलं आहे 7 नंबरचा क्वेश्चन, ज्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे. कोणती लाईन दिली बघा 2x - 3y + 17 इज इक्वल्स टू 0, जी काय आहे परपेंडिक्युलर आहे. कोणाला परपेंडिक्युलर आहे, या 2 पॉईंट मधून जाणाऱ्या लाईनला, बरोबर का. आणि तुम्हाला कोणाची व्हॅल्यू विचारली, बीटाची व्हॅल्यू विचारली. ही लाईन दिली, बरोबर का, ही लाईन दिली, तर या लाईनीचा स्लोप काढता येत नाही का, काढता येते. याचा जर स्लोप काढला, तुमची जी दुसरी लाईन आहे या पॉईंट मधून चालली आणि परपेंडिक्युलर आहे, म्हणजे त्याचा स्लोप माहित असेल तर या लाईन मधून जाणाऱ्या पॉईंटचा स्लोप माहित होत नाही का, होते ना. मग या ठिकाणी पहिले काढणार याचा स्लोप काय 2x - 3y + 17 इज इक्वल्स टू 0. याचा जर स्लोप काढायचा असेल तर काय फॉर्म्युला असते रे, -a/b मायनस काय असते कोइफिशियंट ऑफ x किती आहे 2, त्याच्यानंतर डिवायडेड बाय b ची व्हॅल्यू म्हणजे काय कोइफिशियंट ऑफ y किती आहे -3, म्हणजे याचा स्लोप किती आला 2/3. मग याला जी लाईन परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर जी लाईन आहे तिचा स्लोप काय रे, याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे काय येणार -3/2 असं म्हणू शकता, बरोबर ना. आता तुमची लाईन या 2 पॉईंट मधून चालली, बरोबर आहे का. असे पॉईंट असतील ते सपोज इथं असेल तुमचा 7,17 आणि इथं असेल तुमचा 15,b आणि ही तुमची लाईन परपेंडिक्युलर कोणती 2x - 3y + 17 इज इक्वल्स टू 0. मग मला सांगा आता 2 पॉईंट माहीत असतील, याचा पण स्लोप काढता येत नाही का, बरोबर ना. मग काय येईल याचा स्लोप सांगा, याचा जर स्लोप काढला काय येणार सांगा बीटा -17 y2 - y1 डिवायडेड बाय x2 ओके, म्हणजे काय येणार बीटा -17 आणि 15 मधून 7 गेले किती आले 8. आपण काय म्हणलं, या लाईनीचा स्लोप आपल्याला माहित होता, त्याच्या निगेटिव्ह रेसिप्रोकल केला, याचा स्लोप काढला आपण जे किती आला -3/2. 2 पॉईंटवरून स्लोप काढला ते किती आला एवढा, म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही कसे असणार इथं इक्वल असणार इथं. मग याला अशा पद्धतीने लिहिणार बीटा -17 डिवायडेड बाय 8 इज इक्वल्स टू -3/2. आता काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन, इकडं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन 2 न जर बीटाले मल्टिप्लाय केलं 2 बीटा 17 दोन्ही 34 आणि 8 त्रिक 24 वजा 24, बरोबर ना. वजा 34 तिकडे गेलेत, अधिक 34 वजा 24 2 बीटा बरोबर 34 मधून 24 गेले किती राहिले 10. 2 मल्टिप्लाय सांगा 10/2 किती येणार 5, म्हणजे त्या ठिकाणी बीटाची व्हॅल्यू 5 येणार. ऑप्शन कोणतं येणार, ऑप्शन ए त्या ठिकाणी काय येणार करेक्ट येणार. कंडिशन पहा काय दिली ती, ही लाईन
या पॉईंटमधून जाणाऱ्या लाईनले परपेंडिक्युलर याचा स्लोप काढला, याचा स्लोप माहिती आहे तर त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप माहिती आहे आणि 2 पॉईंटवरून त्याचा स्लोप काढला, याचा अर्थ दोन्ही स्लोप कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत आणि त्याच्यावरून फक्त कॅल्क्युलेशन केलं, त्याला काय केलं, सॉल्व्ह केलं. पहा नेक्स्ट किती नंबरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8. आपल्याला त्याच्यात काय विचारलेलं बघा, ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. ह्या 2 लाईनचे इक्वेशन दिलेले पण कोणत्या फॉर्ममध्ये दिलेले बघा, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल्स टू पी, म्हणजे नॉर्मल फॉर्ममध्ये दिलं. याले पहिले आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा. काय लिहिणार सांग, कॉस 30 वर व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय, एक्स कॉस 30 प्लस वाय साइन 30 इज इक्वल्स टू 3. सांगा लाईनचं इक्वेशन काय बनणार, बोला. कॉस 30 वर व्हॅल्यू बोला अंडर रूट 3/2 नंतर प्लस वाय साइन 30 वर व्हॅल्यू इज इक्वल्स टू 3. डिनोमिनेटर से तिकडे गेल्याच्या नंतर मल्टिप्लाय, म्हणजे इक्वेशन काय बनणार, अंडर रूट 3x प्लस वाय इज इक्वल्स टू 6. बरोबर ना, प्लस 6 इकडे आल्याच्या नंतर अंडर रूट 3x प्लस वाय मायनस 6 इक्वल्स टू 0. हे झालं पहिल्या लाईनचं इक्वेशन. त्याच्यानंतर दुसऱ्या लाईनचं जर इक्वेशन काढलं काय, एक्स कॉस 60 प्लस वाय साइन 60 इज इक्वल्स टू 5. सांगा कॉस 60 वर व्हॅल्यू काय असणार, 1/2. साइन 60 वर व्हॅल्यू काय असणार, रूट 3/2 इज इक्वल्स टू 5. डिनोमिनेटर सेम, एक्स प्लस अंडर रूट 3y, 2 इकडं डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मल्टिप्लाय, 5 दोन्ही किती होणार, 10. इक्वेशन सांगा काय बनणार, एक्स प्लस अंडर रूट 3y मायनस 10 इज इक्वल्स टू 0. आपल्याला या 2 लाईनच्या मधला अँगल विचारला, कालच क्वेश्चन झाला आहे, बरोबर ना. तर काय करायचं, 2 लाईनचे स्लोप माहीत असतील तर अँगल काढता येते. हे लाईनचं इक्वेशन आपल्याला माहीत आहे, पहिल्याचा स्लोप काय येणार, मायनस a/b, म्हणजे काय येणार मायनस अंडर रूट 3 आणि बीचा कोइफिशियंट या ठिकाणी किती 1, म्हणजे स्लोप काय येणार मायनस अंडर रूट 3. या लाईनचा जर स्लोप काढला तर मायनस a/b, इतर काय आहे -1 अपॉन अंडर रूट 3. दोन्ही स्लोप माहीत झालेत. ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला काय त्याच्यामधला, टॅन थिटा इज इक्वल्स टू m1 मायनस m2 अपॉन m1 m2. बरोबर ना. चला सांगा पहिला स्लोप किती आहे, अंडर रूट 3. कोणते अंडर रूट 3, मायनस अंडर रूट 3, बरोबर आहे ना. नेक्स्ट मायनस 1/√3 डिवायडेड बाय 1 प्लस काय येणार मायनस अंडर रूट 3. ओके, मायनस अंडर रूट 3 इंटू मायनस 1/√3. ओके, हे मायनस मायनस झाले, अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 काय झाले, कॅन्सल. आता पहा लक्ष द्या, हे परत मायनस इंटू मायनस काय होणार आहे, प्लस होणार. इथं काय राहणार 1/√3 आणि खाली रे 1 आणि 1 किती व्हावं लागलेत 2. आता मल्टिप्लिकेशन जर केलं, अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 पण कोणते 3, -3 प्लस 1 म्हणजे किती, बोला किती, -1. -1 का -2, -2 अपॉन रूट 3 डिवायडेड बाय 2. बरोबर ना. त्याच्यानंतर हे 2 याच्यासोबत मल्टिप्लाय, बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी काय येणार सांगा, -2 इथे येणार अंडर रूट 3, इथे येणार 2, 2 काय होणार कॅन्सल. मॉडच्या बाहेर काढलं तर हे काय होणार 1/√3 बरोबर टॅन थिटा. आणि ही थिटाची व्हॅल्यू 1/√3 कधी असते, ज्यावेळेस अँगल कितीचा असेल 30 डिग्रीचा असेल त्यावेळेस. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन काय येणार तुमचं, ऑप्शन बी काय असेल करेक्ट असेल. त्याच्यानंतर पहा काय दिलेले, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑन द लाईन. या लाईनीवरचे आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे तर ज्याच्यामध्ये बघा दुसऱ्या लाईनपासूनचं जे अंतर आहे ते किती दिलेले √5. मग या ठिकाणी आपण कन्सिडर करू की बा ही ती लाईन आहे, कोणती लाईन ही, एक्स प्लस वाय प्लस 3 इज इक्वल्स टू 0. ही ती लाईन आहे. याच्यावर एक पॉईंट आहे, कोणता पॉईंट आहे, H, K आणि एक दुसरी लाईन आहे सपोज अशी असेल कशी तरी, ठीक आहे. पण हे आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलेले त्याच्यामधलं. दुसरी लाईन कोणती आहे तुमची, x प्लस 2y प्लस 2 इज इक्वल्स टू 0. याचे कोऑर्डिनेट विचारले आणि हे अंतर किती दिलेलं आपल्याला दोन्हीमधलं, बोला √5. आता पहिली गोष्ट, याचा आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे, याचा अर्थ H आणि K ची व्हॅल्यू काढायची, बरोबर का. मग हे पॉईंट या लाईनवर लाय करते, याचा अर्थ याच्या इक्वेशनला ते काय करल, सॅटिस्फाय करल. पहिले इक्वेशन सांगा काय बनल, H
प्लस के प्लस 3 इज इक्वल्स टू, याला जर व्यवस्थित लिहिलं म्हणजे कॉन्स्टंट टर्म पलीकड पाठवला तर काय होणार एच प्लस के इज इक्वल्स टू -3. ओके, काय अडचण आहे का? आता मला सांगा इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, या पॉईंटपासून या लाईनीचं अंतर किती दिलेलं आहे √5. मग तुम्हाला काय सांगितलं की फक्त हे कोऑर्डिनेट उचलायचे याच्यात टाकायचे, पॉईंटपासून लाईनीचं अंतर सांगितलं ना. कशा पद्धतीनं की हे झाला पॉईंट तुमचा सपोज P(x1 y1) आणि ही तुमची लाईन कोणती AX + BY + C. अंतर काय येणार तुमचं डिस्टन्स सांगा, AX1 + BY1 + C अपॉन √A² +, मग आता मला सांगा याच्या x मध्ये h पुट करा, yच्या जागी k पुट करा, बाकीचं या फॉर्म्युलेच्या अनुसार करा. सांगा काय होणार, डिस्टन्स इज इक्वल्स टू एक्सच्या जागी येईल h प्लस 2k प्लस 2 डिवायडेड बाय √a² म्हणजे काय या ठिकाणी 1² अधिक 2². आणि हे जे डिस्टन्स आहे किती दिलं आपल्याला √5, बरोबर का. या ठिकाणी काय येणार h प्लस 2k प्लस 2 √1मध्ये 1² 1 2² 4 4 आणि 1 किती होतात, हे झालं तुमचं ॲज इट इज. त्याच्यानंतर मॉडले जर ओपन केलं तर मॉड दोनदा ओपन होते, प्लस आणि मायनस सोबत. हे डिवाइड इकडे आल्याच्यानंतर मल्टिप्लाय √5 × √5 5. म्हणजे जर मॉड ओपन केलं तर +-5 इज इक्वल्स टू h प्लस 2k प्लस 2, बरोबर ना. म्हणजे याला असं लिहा h प्लस 2k प्लस 2 एकदा 5, बरोबर का. और h प्लस 2k प्लस 2 इज इक्वल्स टू -5. एकदा प्लस सोबत ओपन होईल, एकदा मायनस सोबत. हे आपलं इक्वेशन काय झालं होतं फर्स्ट. ठीक आहे, इथून बघा h प्लस 2k प्लस 2 तिकडे गेलेत -2, 5 7 2 गेले, किती राहिलेत 3. याला दिलं इक्वेशन सेकंड. त्याच्यानंतर h प्लस 2k प्लस 2 तिकडे गेलेत -2, -5 -2 किती होणार, हे इक्वेशन काय झालं 3. आता काय करायचं आपल्याला, पहिलं दुसरं सायमल्टेनियसली सॉल्व करायचं, म्हणजे 2 कोऑर्डिनेट भेटतील वेगवेगळे. पहिलं दुसरं आणि पहिलं आणि तिसरं काय करायचं सायमल्टेनियसली सॉल्व करायचं. तर कशा पद्धतीने सांगा, पहिलं आणि कोणतं करायला लागलो आपण सुरुवातीला या ठिकाणी बघा दुसरं. पहिलं इक्वेशन काय तुमचं h प्लस k इज इक्वल्स टू -3, इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड काय तुमचं बघा h प्लस 2k इज इक्वल्स टू 3. आता काय काय करता येईल सांगा, या ठिकाणी 2 न जर मल्टिप्लाय केलं किंवा दोन्हीची काय करू शकतो आपण सबस्ट्रॅक्शन, बरोबर ना. सबस्ट्रॅक्शन जर केली तर साईन काय होतात चेंज, मायनस मायनस प्लस, h मायनस h काय होणार कॅन्सल. 1k मायनस 2k मायनस k काय झालं कुठं, हे का कोणते, हां सॉरी, या ठिकाणी काय होणार मायनस. म्हणजे बघा या ठिकाणी 1h मायनस h कॅन्सल, k मायनस 2k काय येणार -k, -3 किती होणार -6. मायनस मायनसची साईन काय होणार, k ची व्हॅल्यू काय भेटली 6. बरं ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, पहिलं आणि तिसरं सॉल्व करावं लागेल. कळलं लागलं का, याच्यात ऑप्शनमध्ये दिसायला लागलं का. जसं या ठिकाणी बघा सेम क्वेश्चन इथं दिलेलं आहे तुम्हाला, 2 ऑप्शन दिलेले इथं, बरोबर का. आता याच्यातली एक व्हॅल्यू मॅच नाही झाली, याचा अर्थ आपल्याला कोणतं सॉल्व करावं लागेल, पहिलं आणि, कळलं लागलं का. मग आता इथंच सोडून द्यायचं, कारण की आपल्याला फास्ट कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त MCQ झाले पाहिजेत. मग आता कोणतं सॉल्व करावं लागेल, पहिलं आणि तिसरं. काय पहिलं या ठिकाणी बघा, पहिले दिलेलं आपल्याला h प्लस k इज इक्वल्स टू -3. त्याच्यानंतर तिसरं काय दिलं h प्लस 2k इज इक्वल्स टू, इक्वेशन काय दिलं सेकंड. काय करायचं, दोन्हीची सबस्ट्रॅक्शन, साईन चेंज, मायनस मायनस हे काय होणार आन्सर. इथं काय राहिलं -k वजा 3 अधिक 7 अधिक 4, म्हणजे k ची व्हॅल्यू -4. आता दिसते का ऑप्शनमध्ये पहा बरं. ओके, हे तर झाले कॅन्सल तुमची. आता राहिले कोणते हे, मग आता k ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्टमध्ये काय करा पुट करा. काय बनल सांगा इक्वेशन, h प्लस -4 इज इक्वल्स टू -4 तिकडे गेलेत +4 -3, म्हणजे h ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 4तून 3 गेले, किती राहिलेत. मग h, k म्हणजे काय येणार 1, -4. ऑप्शनमध्ये कुठे दिसते, ऑप्शन बी त्या ठिकाणी काय असतं करेक्ट असतं. आता सेम क्वेश्चन तुम्ही 10 नंबरचा सॉल्व करा आणि मला कमेंटमध्ये कळवा, बरोबर ना.
नेक्स्ट आता शेवटचा क्वेश्चन आजच्या लेक्चरमधला, ज्याच्यात बघा आपल्याला काय दिलेलं येतं, ए बी सी अँड डी काय दिलेले आहेत आपल्याला, रिअल नंबर दिलेले येतं. काय दिलेलं येतं, रिअल नंबर दिलेले येतं, नॉन झिरो रिअल नंबर दिलेले येतं. इफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, आणि हे 2 लाईनचे इक्वेशन दिलेले आहेत बघा, आणि याचं जे इंटरसेक्शन आहे हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये दिलं तुम्हाला, चौथ्या क्वाड्रंटमध्ये दिलं. 2 लाईनचे इक्वेशन दिलेले येतं, ज्याच्यात बघा काय दिलेले आहेत, ABCDच्या व्हॅल्यू नॉन झिरो रिअल नंबर येतं, म्हणजे झिरो नाही. ठीक आहे, आणि ह्या 2 लाईन एकमेकाला चौथ्या क्वाड्रंटमध्ये इंटरसेक्ट करतात. त्याच्यानंतर काय दिलं, अँड इक्वी डिस्टन्स फ्रॉम द 2 ॲक्सिस, जे इंटरसेक्शन आहे दोन्ही ॲक्सिस पासून सारख्या अंतरावर आहे. म्हणजे काय, याचा मिनिंग काय होते की एक्स ॲक्सिस पासून त्या पॉईंटचं अंतर आणि वाय ॲक्सिस पासून त्या पॉईंटचं अंतर सारखं आहे, बरोबर का. फक्त चौथ्या क्वाड्रंटमध्ये दिलं म्हणून पहिला कोऑर्डिनेट प्लस येईल आणि दुसरा कोऑर्डिनेट वायचा कोऑर्डिनेट काय येईल, मायनस येईल. प्लस आणि मग पहिली जर एच कन्सिडर केली तर दुसरी काय येईल, मायनस एच, बरोबर ना. या पद्धतीनं सपोज त्याचं काय होईल, इंटरसेक्शन होईल चौथ्या क्वाड्रंटमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीनं काहीतरी असेल ते, बरोबर ना. मग हे जर आपण एच असेल असं जर एच असेल, बरोबर ना, तर हे अंतर तुमचं एक काय येईल, मायनस एच, म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय येईल, एच कॉमा मायनस एच. मग मला सांगा, या दोन्हीचं इंटरसेक्शन, याचा अर्थ मी या व्हॅल्यू जर त्या इक्वेशनमध्ये टाकल्या तर त्याला काय करतील, ते स्टॅटिस्फाय करतील. या ठिकाणी फक्त आता एक्सच्या जागी एच पुट करा आणि वायच्या जागी काय पुट करा, मायनस एच. सांगा ही इक्वेशन काय होते, 4AH हे प्लस आणि वायची व्हॅल्यू बघा मायनस एच, प्लस इंटू मायनस काय होणार, मायनस 2AH प्लस सी इज इक्वल्स टू 0. हे पहिल्या सॉल्व करालो. 4AH मधून 2AH गेलं, काय राहिलं, 2AH प्लस सी इज इक्वल्स टू 0. एचची व्हॅल्यू फाइंड करा इथून, प्लस सी तिकडे गेलेत म्हणजे इकडं काय राहिलं, 2AH इज इक्वल्स टू मायनस सी, काय राहणार, मायनस सी. 2A मल्टिप्लाय डिवाइड म्हणजे एचची व्हॅल्यू काय भेटेल, मायनस सी अपॉन 2A. आता जसं पहिलं इक्वेशन काढलं म्हणजे या दोन्हीला आपण सायमल्टेनियसली सॉल्व करायला लागलो सरळ सरळ, कारण की ते दोन्ही एकमेकाला काय करतात, इंटरसेक्ट करतात, बरोबर. आता याच्यातही सेम, एक्सच्या जागी एच पुट करा, वायच्या जागी मायनस एच पुट करा. सगळं काय बनेल इक्वेशन, 5BH मायनस 2BH प्लस डी इज इक्वल्स टू 5BH मधून 2BH गेलेत 3BH प्लस डी इज इक्वल्स टू काय, 0. आता एचची व्हॅल्यू आपण फाइंड केली नाही का, काय फाइंड केली, मायनस सी अपॉन 2A. म्हणजे आपल्याला पाय इक्वेशन कशात दिलेले बघा, ABCD. म्हणजे आपल्याला एचची टर्म ठेवायची नाही, एक्स ठेवायचा नाही, वाय ठेवायचा नाही. त्याच्यासाठी त्याला काय करायला लागलो आपण, सायमल्टेनियसली सॉल्व करायला लागलो. मग या ठिकाणी बघा 3B एचच्या जागी काय येणार, मायनस सी अपॉन 2A प्लस डी इज इक्वल्स टू, आता काय करणार, 2A न मल्टिप्लाय करणार, ही डिवाइड मधली टर्म कॅन्सल करायची. मग त्याच टर्मनं काय करायला लागलो, मल्टिप्लाय. या ठिकाणी जर मल्टिप्लाय केलं तर ही वरची टर्म खालची टर्म काय होणार, कॅन्सल. मग इथं काय राहणार, मायनस 3BC. या ठिकाणी जर मल्टिप्लाय केलंच काय येणार, 2AD इज इक्वल्स टू 0. आता याला व्यवस्थित जर लिहिलं म्हणजे काय, 2AD मायनस 3BC इज इक्वल्स टू 0. ऑप्शनमध्ये दिसते का, 2AD मायनस 3BC इज इक्वल्स टू 0. ऑप्शन बी त्या ठिकाणी काय आलं असतं, करेक्ट आला असतं. पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलं होतं, ह्या 2 लाईन एकमेकाला चौथ्या क्वाड्रंटमध्ये इंटरसेक्ट करतात आणि ते इंटरसेक्शन हे एक्स ॲक्सिस पासून वाय ॲक्सिस पासून सारख्या अंतरावर येतं. याचा अर्थ एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय, सारखी व्हॅल्यू असेल, फक्त अपोजिट साईन असतील. म्हणजे चौथ्या क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असेल आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल, निगेटिव्ह असेल. त्या दोन्ही व्हॅल्यू उचलल्या, पहिल्या इक्वेशनमध्ये टाकली जिथून एचची व्हॅल्यू काढली, सिमिलरली दुसऱ्या याच्यात टाकली, ती एचची व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुट केली, आपल्याला काय भेटली, कंडिशन भेटली. आणि या ठिकाणी बघा आता आजच्या लेक्चरमध्ये आपले जवळपास 11 PYQ झालेले आहेत, बरोबर ना. आणि आपला टॉपिक या ठिकाणी संपला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.